कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य तपासणी नाका. छत्री वॉटरफॉल सध्या बंद आहे. इकडून व्ह्यू बघा काय सुंदर आहे वॉटरफॉलचा. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आजचा आहे आपला भंडारदरा सिरीजचा 4था एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण भंडारदराचे वॉटरफॉल्स जरा व्हिजिट करून येऊयात. तर इकडून तुम्ही बघू शकता समोरच एक गेट आहे, एंट्री फी वगैरे तिकडे घेतली जाते. तर बघूया आता तिथे किती एंट्री फी घेतली जाते बाईकसाठी, कारसाठी. आणि तिकडूनच सगळे आतमध्ये वॉटरफॉल आहेत, जसं की मी मागच्या एपिसोडला तुम्हाला सांगितलेले वसुंधरा वॉटरफॉल, नानी वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल, हे सगळे या सरळ दिशेनेच आहेत. रतनगड पण त्याच दिशेने आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही सर्व भंडारदराचे मेन वॉटरफॉल बघणार आहात. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा मित्रांनो, इकडून आहे हा एंट्री गेट. आणि या एंट्री गेट जवळच आज सोडलं जातं कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य तपासणी नाका. सुरुवात करूयात या सुंदरशा राईडची. आणि हा सुंदरसा निसर्ग, काय जबरदस्त वातावरण झालं आहे बघा. आणि इथे घर बघा ना, काय मस्त आहे. डोंगरांच्या मधोमध्ये हिरवगार, बाजूने सर्व झाडी आणि त्याच्या मधोमध ते घर आहे. काय मजा येत असेल, तो त्याचा ओनर असेल, मालक असेल त्या घराचा. आणि हे पूर्ण जे दिसतंय तुम्हाला व्ह्यू, हा आर्थर लेकचा व्ह्यू आहे. छत्री वॉटरफॉल सध्या बंद आहे भंडारदराचा. मी तो पण प्लॅन केलेला, बट तो सध्या बंद आहे. पाणी वगैरे नाही आहे त्याला. या 1-2 दिवसामध्ये पाऊस खरंच खूप कमी पडला आहे, त्यामुळे वॉटरफॉल्सचा जो जोर आहे तो कमी झाला आहे. आणि आज पण तुम्ही बघू शकता, मी सकाळी 5:30 वाजल्यापासून राईड करतो आहे, बट पावसाचा एक थेंब पडला नाही आहे. भंडारदरा यायच्या आधी 20-25 किलोमीटर आधीच पेट्रोल भरलेला. तर आता तरी बरंच पेट्रोल बाकी आहे, काही टेन्शन नाही आपल्याला. अजून आपण आरामात 100 किलोमीटरची राईड करू शकतो. फायनली मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर आपण पोहोचलो आहे वसुंधरा वॉटरफॉल. हा इकडे ब्रिज आहे आणि इकडून 650 मीटरच्या अंतरावर आहे वसुंधरा वॉटरफॉल. तर इकडेच तुम्ही गाड्या पार्क करू शकता. मागे बघू शकता बाईकची पूर्ण रांग आणि तिकडे काही जागेंवरती कार वगैरे पण पार्क केलं आहे. इकडून पण पूर्ण बघू शकता पूर्ण गाड्या वगैरे पार्क केल्या. आणि हे विलेजचं नाव आहे कोलटेंबे विलेज. आणि या कोलटेंबे विलेजमध्येच आहे हा वसुंधरा वॉटरफॉल. तर आता आपण जाऊयात वसुंधरा वॉटरफॉल कसा आहे, किती एन्जॉय करता येईल, पाणी किती आहे, सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊयात. आहे बघा वन्यजीव विभाग नाशिक, वसुंधरा फॉल्स 650 मीटर. आणि इथे बाथरूम टॉयलेटची व्यवस्था आहे. पाऊस नाही आहे, कडाक्याचं ऊन पडलं आहे भर पावसाळ्यामध्ये, त्यामुळे इकडे पाणी नाही. नाहीतर हे पूर्ण पाण्याखाली पण गेलेलं असतं. थोडीशी दगडं वरती आलेली असतात. या दगडांमधून आणि पाण्यातून वाट काढावी लागते, पण आता क्लिअर आहे. मित्रांनो, भंडारदऱ्याला जर येत असाल तर रस्ते खरंच खूप मस्त आहेत. पण एकदा का आपण भंडारदरा वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रवेश केला ना या वॉटरफॉल्ससाठी, तर रस्ते खरंच खूप बकवास रस्ते भेटतात. मध्येच एखादे चांगले पॅच बघायला भेटतील, बाकी रस्ता संपूर्ण खराब आहे. आणि मित्रांनो, इकडे बघा वसुंधरा वॉटरफॉलला जाताच आपल्याला एक छोटासा असा ब्रिज लागतो. या ब्रिजने इकडून आपल्याला पुढे जाता येतं. तर मस्त हा ब्रिज लावला आहे फोटोशूटसाठी, खरंच खूप सुंदर आहे. आणि हिरवगार वातावरण. आणि तो बघा तिकडे पडतोय तो भव्य असा वसुंधरा वॉटरफॉल. फ्लो बघा काय जबरदस्त आहे. आणि मित्रांनो, इथे गार्ड आहेत जे इथे सुरक्षा करतात, कोणाला जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ देत नाही. तर मागे बघू शकता हा जो दगड आहे इथपर्यंत जायला इथे प्रवेश आहे. वॉटरफॉलच्या फ्लो खाली किंवा या धबक्यामध्ये जायला अजिबात एंट्री नाही आहे. त्यासाठी ते लोक इकडे रेस्ट्रिक्ट करतात लोकांना.
त्यापुढे जायला देत नाही. आणि जर तुम्हाला पोहायचंच असेल, छोटंसं डबकं पाहिजे असेल, त्या साईडला डबकं आहे, तिकडे जाऊन पोहू शकता. मित्रांनो, एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं पाणी असेल त्या वसुंधरा वॉटरफॉलला. आणि तिथे काळजी पण घेतली जाते गार्ड्सद्वारे. 2-3 गार्ड्स आहेत जवळपास, सारखे शिट्या वगैरे वाजवतात आणि आपल्याला सावध करतात पुढे नका जाऊ यासाठी. तर खरंच खूप चांगली कामगिरी करतात. आणि अशा दादांना तुम्ही खरंच सपोर्ट करा, कारण मग जे असे डेंजरस हादसे तुम्ही बघितलेच असतील मागे जे घडले, तसे पुन्हा घडणार नाही. तर चला आता पुढच्या वॉटरफॉलला जाऊयात, न्हाणी वॉटरफॉल. तर मित्रांनो, मोजून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे दुसराच वॉटरफॉल, ज्याचं नाव आहे न्हाणी वॉटरफॉल, जो की आहे माझ्या मागेच. न्हाणी वॉटरफॉलला वसुंधरा वॉटरफॉलपेक्षा पाणी खूप कमी आहे, बट खरंच खूप सुंदर आहे. अजून आपण वर गेलो नाही आहे, त्यामुळे पाण्याचा अंदाज इथून येत नाही आहे. लांबून तरी लहान दिसतोय, पण तिथे गेल्यावर आपल्याला साहजिकच मोठा वॉटरफॉल मिळणार आहे. तर हा बघा, न्हाणी फॉल नावाचा इथे एक बोर्ड आहे. तुम्ही रस्त्यानेच पुढे याल तर लगेचच 1 मिनिटाच्या अंतरावर गाडीने लगेचच न्हाणी वॉटरफॉल भेटतो. आणि जर तुम्ही त्या वॉटरफॉलपासून इथपर्यंत चालत आलात तर मोजून 5 ते 7 मिनिटाचा हा डिस्टन्स आहे. लगेचच तुम्ही पोहोचून जाल न्हाणी फॉल. न्हाणी वॉटरफॉल सगळ्यात सेफेस्ट वॉटरफॉल बोलू शकता. पाण्याचा फ्लो त्या दगडावर पडतो आणि तिकडून ते पाणी खाली येतं सरळ. त्या फ्लो खाली तुम्ही एन्जॉय करू शकता. खोल वगैरे पण काही नाही, दगडं पण खूप कमी आहेत. आणि सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला जोर पण खूप कमी आहे. आणि आता मी बघा कुठे आलो आहे, अशी दगडांची साईट आहे पूर्ण. संपूर्ण हा मोठा एकच डोंगर आहे आणि त्याच्या खाली थांबण्यासाठी अशी एक जागा आहे. इकडे सर्वांनी वाट लावून ठेवली आहे, नावं वगैरे टाकून कपल्सची. पण खरंच जागा खूप मस्त आहे, ते बघू शकता तुम्ही. इथे चांगले ग्रुप फोटोज पण काढू शकता, खाऊ पिऊ शकता, सगळ्या गोष्टी. आणि सोबतच या वॉटरफॉलला एन्जॉय करू शकता. त्यामुळे इकडे तुम्ही पावसापासून पण पूर्ण प्रोटेक्ट व्हाल, कारण हा डोंगर बघा पूर्ण वरपर्यंत आहे. त्यामुळे इथे पाऊस येण्याची शक्यता अजिबातच नाही. इथे मस्त आराम करू शकता थोडा वेळ तुम्ही. राईडमधून जर थकले असाल तर, जसं की आता मी थकलो, तर 5 मिनटं इथे रेस्ट घेणार आणि लगेचच पुढच्या वॉटरफॉलला जायचं आहे, ज्याचं नाव असेल नेकलेस वॉटरफॉल. मित्रांनो, इकडून व्ह्यू बघा काय सुंदर आहे वॉटरफॉलचा. एकदम दगडांच्या मधोमध आलो आहे, बसण्यापुरती जागा आहे. इथून असं बसत आलो. ही मस्त जाळी बनवली आहे यांनी आतमधून जाण्यासाठी, फोटोजसाठी. खरंच खूप क्लास आहे. आणि इकडून तुम्हाला आता मागचा व्ह्यू दाखवतो. हा बघा काय सुंदर वॉटरफॉलचा व्ह्यू भेटतो इथून. आणि आपण गाडी तिकडे पार्क केली आहे. हा एकदम रस्त्यावरच वॉटरफॉल आहे, त्यामुळे तुम्ही केव्हाही कसाही विजिट करू शकता. इन शॉर्ट तुम्ही बोलू शकता वॉटरफॉलला विजिट करून तुम्ही 10-15 मिनिटाची रेस्ट नक्की घेऊ शकता इकडे येऊन. तर मित्रांनो, लगेचच 1 मिनिटाच्या अंतरावर आपण पोहोचलो आहे नेकलेस वॉटरफॉल जवळ. आणि इथे पार्किंगला व्यवस्था अशी नाही आहे, कारण इथे रस्त्याचं काम वगैरे पण चालू आहे. त्या मागे बघू शकता सिमेंटचा ब्लॉक टाकला आहे. तर इकडे तुम्हाला एक खड्डा दिसेल मोठा, हा खरंच खूप मोठा खड्डा आहे. तर या कोपऱ्याला तुम्ही गाड्या पार्क वगैरे करू शकता. आणि मग इकडून आपल्याला जायचं आहे इथे या नेकलेस वॉटरफॉलसाठी. मित्रांनो, बघू शकता नेकलेस वॉटरफॉलला पाणी खरंच खूप कमी आहे. या वॉटरफॉलला नेकलेस वॉटरफॉल यासाठी म्हटलं जातं कारण जे डोंगरावरून पाणी वरून जे खालपर्यंत वाहतं ते नेकलेसच्या फॉर्ममध्ये वाहतं. म्हणजे या साईडला थोडं, त्या साईडला थोडं, जसा नेकलेस असतो गळ्यातला त्या पद्धतीने ते वाहत खाली येतं. त्यामुळे याला नेकलेस वॉटरफॉल म्हटलं जातं.
पण खरंच या वॉटरफॉलला सध्या पाणी खूप कमी आहे. जर तुम्ही येत असाल तर लांबून फक्त फोटो वगैरे क्लिक करू शकता, कारण इकडून जाऊ शकता, पण सध्या कोण जात नाही आहे कारण इथूनच पाणी खूप कमी भेटतं आहे. आणि इतर वॉटरफॉलला खरंच खूप पाणी जास्त आहे. सगळ्यात जास्त पाणी आहे ते म्हणजे वसुंधरा वॉटरफॉलला. तर वसुंधरा वॉटरफॉलला लोक जास्त गर्दी करतात आणि नेकलेसला सध्या इथे कोणच नाही आहे, पण तुम्हाला पाण्याचा फ्लो इथे कमी भेटतो. तर मित्रांनो, असे होते हे 3 भंडारदराचे सगळ्यात फेमस असे वॉटरफॉल जे मी पूर्णपणे कव्हर केले आणि संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली. जर तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून आपली भंडारदरा सिरीज काही संपली नाही आहे, अजून एक सुंदर स्पॉट मी व्हिजिट करणार आहे, त्यामुळे नेक्स्ट एपिसोड बघायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.